जवानाची पत्नी ठरली अनैतिक संबंधांची बळी। पतीने इंजेक्शन दिले आणि 1.5 तास त्याच्या शेजारीच बसला। हादरवणारा अंत। हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। भारतीय सैन्यात क्लार्क असणाऱ्या कपिलने धुळ्यात आपल्या पत्नीला कीटकनाशकाचे इंजेक्शन देऊन जीवे ठार मारल्याची खळबळजनक घटना घडलेली आहे। प्रारंभी हा मृत्यू आकस्मिक भासवण्याचा हा प्रयत्न करण्यात आलेला होता, परंतु या घटनेची सत्यता जेव्हा समोर आली तेव्हा सारेच हादरले आहेत। अनैतिक संबंधात पत्नी अडसर ठरत असल्यानेच हैवान पतीने तिचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे। पोलिसांनी शारदा उर्फ पूजा हिचा मारेकरी पती कपिल याच्यासह त्याची प्रेयसी आणि आई बहीण अशा 4 जणांना अटक केलेली आहे। वलवाडीतील कपिल बागुल याची पत्नी शारदा बागुल हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याने तिच्या नातलगाने खुनाचा आरोप केलेला होता। त्यानुसार पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन शारदाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिरे रुग्णालयात पाठवला होता। शवविच्छेदन अहवालातून शारदा हिच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळून आलेले आहेत, तसेच तिला विषारी इंजेक्शन देण्यात आल्याचे उघड झालेले आहे। त्यानुसार पोलिसांनी आरोपी कपिल बागुल याची कसून चौकशी केली असता त्याने पत्नीला कीटकनाशकाचे इंजेक्शन टोचल्याचे कबूल केलेले आहे। तर कपिलचे प्रज्ञा कर्डिले हिच्याशी कॉलेजपासून प्रेम संबंध होते। तिचा विवाह 2007 मध्ये एका इस्माशी झालेला होता, मात्र हा विवाह घटस्फोटाच्या उंबरठ्यापर्यंत आलेला आहे। दरम्यान काही वर्षापासून कपिल आणि प्रज्ञा यांच्यामध्ये पुन्हा जवळीक वाढलेली होती। यावरून शारदा आणि कपिलमध्ये वादाची ठिणगी पडली होती। त्यामुळे शारदाचा कायमस्वरूपी काटा काढण्यासाठी कपिलने हा भयंकर मार्ग निवडला आहे। शारदाला जीवानिशी संपवण्यासाठी कपिलने तिच्या हातावर बळजबरीने कीटकनाशकाचे इंजेक्शन दिले होते। इंजेक्शन टोचताच शारदा अक्षरशः तडफडू लागली होती। तिच्या तोंडातून फेस येत होता। तिची ही असहाय्य अवस्था कपिल 1.5 तास बघत होता। तिचा मृत्यू होत नाही तोपर्यंत तो तेथेच बसून होता। यानंतर निश्चित पडलेल्या शारदाला घेऊन तो एका खाजगी रुग्णालयात गेला। तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। आपले बिंग फुटेल या भीतीने घाईघाईमध्ये शारदावर अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला, परंतु शारदाच्या नातलगाने थेट पोलिसात तक्रार केल्याने कपिलचा डाव उधळला गेला। शारदा हिने स्वतः विष घेऊन आत्महत्या केल्याचा तो बनाव रचत होता, मात्र शारदाच्या कुटुंबियांनी तक्रार केल्याने खुनाचा गंभीर प्रकार उघडकीस आला। पोलिसांनी शारदाच्या हत्येप्रकरणी पती कपिल बागुल, सासू विजया बागुल, ननंद रंजना माळी, प्रेयसी प्रज्ञा कार्डिले यांना काल रात्रीच अटक केलेली आहे। कपिलच्या कटात हे संशयित सहभागी असल्याच्या दिशेने पोलीस आता पुढे चौकशी करत आहेत।